मंदिरामध्ये चप्पल का अलाउड नाही? एक वेगळी मूर्ती आहे जी रागिष्ट मूर्ती आहे. डू नॉट गेट लॉस्ट. तशाच प्रकारची इथे पण टीम दिसली राधाकृष्णाची. दरवाजा असतो तो लहान का असतो? चॅलेंज हेच आहे की तो आतापासून पुढे पूर्ण ब्लॉक मध्ये ठेवूया का आपण. मला 5 गणपतीचा मला सिक्वेन्स वाईज स्पेसिफिक आहे. तामिळनाडू पण असू शकतं. आप ठीक आहे जाऊन. हाऊ मच इज फॉर दिस? मुलगी म्हणल्यानंतर हा खुश झाला जरा. सो हॅलो गाईज, तो आमचा पुणे गणपती टूरचा हा सेकंड डे आहे. आम्ही बोललो होतो की आम्ही सेकंड ब्लॉग पण घेऊन येणार आहोत. सो त्याच्यामध्ये आमचे काही गणपती राहिले होते ते आज आम्ही कंप्लीट करणार आहोत. तर जसं आपण पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की राहिलेले काही गणपती मंडळ आहेत, मानाचे गणपती आहेत, तर ते पहिल्या ब्लॉगमध्ये कव्हर नव्हते झाले, तर ते आपण आता सेकंड ब्लॉगमध्ये कव्हर करतोय. आणि हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा. फक्त गणपती दर्शन नाही आहे तर त्यासोबतच फन आहे, काही चॅलेंजेस सुद्धा आहेत, तर नक्की शेवटपर्यंत नक्की बघा. जसं आपण अख्खं वर्षभर वेट करतो की गणपती बाप्पा येतील आणि आता गणपती बाप्पा आले, तर आपण पहिला ब्लॉग आपला झाला तरी आमचं कुणाचंही मन भरलं नाही. गणपती बाप्पांचं दर्शन हे आम्हाला सारखं सारखं करावंशी वाटते, त्याच्यामुळे आम्ही परत आलोय सेकंड ब्लॉग घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन करायला. तर आपण सगळे दर्शन घेऊया. खूप मजा येणार आहे. मागच्या ब्लॉग सारखी ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा मजा येणार आहे. स्टे ट्यून. इथे श्री महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर केला. आम्हाला इकडे जरा जागा सापडत नव्हती पण आम्हाला मिळाली आहे फायनली. आता आम्ही गाडी लावतो आणि आम्ही पुढे जातो. जे कुठले गणपती दिसेल ते आम्ही बघत बघत एक एक गणपती बघत जाणार आहे आम्ही. ठीक आहे, सो आम्ही तुम्हाला दाखवतो. बाय. आता सगळीकडे खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्ही थोडंसं चालत चाललोय. पायाला झुंजून पर्यंत चालावं लागणार आहे आम्हाला. सुरुवातच झाली आणि याच्यात झुंझुण्या यायला लागल्या. प्लीज कमेंट मध्ये सांगा तुमच्या इथे जर तुम्ही खूप चालले तर तुम्हाला कोणाला झुंझुने येतात का? आमच्या भाषेत त्याला पायाला मुंग्या म्हणता ही त्याची हा याची भाषा आहे की पायाला झुंझुन आहे ना. झुंझुने. एवढी मोठी लाईन आहे. लाईन बघ कुठपर्यंत चालली आहे. काय जायचं का नाही आता? कोणाकडे एक ऑप्शन आहे. एवढी मोठी लाईन दिसली तर ती म्हणते की माझा एक फ्रेंड आहे तो आम्हाला आतमध्ये सोडेल. तर आता बघू की होतोय का नाही. तर आता हिच्या ओळखीने खरंच आमचं काम झालं तर खूप चांगलं आहे. अरे मुलगी आहे इतर मुलगी आहे आणि हा जरा खुश झालाय. मुलगी आहे म्हणल्यानंतर हा खुश झालाय जरा. बोला अजून रिंगतो असतो. बघू आता किती वेळ थांबावं लागणार आपल्याला इथं. हिच्या ओळखीचा काही फायदा झाला नाहीये. मग तोपर्यंत दुसऱ्या मंदिराकडे वळूया. तर आता आम्ही आलोय मानाचा 5वा गणपती म्हणजेच केसरीवाड्याच्या इथे. इथे एक पुढे केरळचं मंदिर गेलेलं आहे.
साऊथ मध्ये त्याचं जे हे ना कळस तो तसा आहे साऊथ मध्येच केरळ असतं असं मला तरी माहिती. केरळाचं स्पेसिफिक आहे, तामिळनाडू पण असू शकतं. आप क्या कहना चाहोगे आप क्या कहना चाहोगे गाइस? स्वर्णगिरी व्यंकटेश्वर स्वामी मंदिर तेलंगणा, तिकडचं हे मंदिराचं स्वरूप इकडे बनवलंय तेलंगणाचं. ओके, तर छान दिसतंय मंदिर बाहेरून तर खूप छान दिसतंय. चला जाऊया आतमध्ये आता. चलो आता आपण आहे बाल विकास मित्र मंडळ ट्रस्ट. ते सांगितलं होतं मी, तो तिकडे जाऊन बघून आला. मी तिथं मुलाला जाऊन विचारलं, तिथं एफर्ट्स मारले, तू गुगल केलं वाटतं. हो, इथून दिसतंय मला दिसतंय का? समोर. हा, हो, तिथे पण लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता बाल विकास. तिथपर्यंत माझे डोळे गेले नाही. अरे कुठे काय? अरे एक्झिट आहे, एक्झिट तिकडून जायचंय. बरं, एक्झिटला चाललंय. बाळ थोडस वेड आहे जरा, ठीक आहे. म्हणजे अक्षरशः खऱ्या खऱ्या मंदिरात आलं तर आम्ही आता हे मंदिर बघून आलो तेलंगणाचं. मागचं खूप खूप सुंदर मंदिर बनवलं आहे. रिपोर्टर मधुर आणि मृणाल सोबत कॅमेरामॅन क्षितिज. आता आपण ऑर्डर केलेलं, तुम्हाला किती वेळ? 10 मिनिटांमध्ये येणार. तुम्हाला कसं वाटलं? आमचा रिपोर्टर बघा गाडीवर असला बसून रिपोर्ट घेतोय. थोडस आहे ते थोडं साऊंडवर आणतो. तर तुम्हाला तो माईक माझ्याकडे द्या पहिले तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला पण प्रश्न विचारला नाही, तुम्ही दम घ्या. तर आता आपण ऑर्डर दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, कसं काय येईल, किती क्रिप्स येईल? मागचं आपण जे मंदिर बघितलं त्याबद्दल पण तुम्हाला काय सांगता येईल? अंदाज द्या, काय वाटलं काय नाही वाटलं तुम्हाला? सांगा लवकर, लवकर सांगा, लवकर सांगा, लवकर सांगा. आणि मिनिटं झाले ऑर्डर दिल्यानंतर पण अजूनही ऑर्डर आलेली नाही. तर मॅडमचं असू दे की त्यांना आवडते. हा, तर अजूनही ऑर्डर आलेली नाहीये. तर ह्या मॅडमचं मूड थोडा हे झालाय की अजून आली नाही. मॅडमला थोडीशी असे खूप की पटकन यावं, पटकन खावं, पटकन पुढे जावं, पटकन पाहिजे. फायनली आमची ऑर्डर आली आहे 20 मिनिट थांबल्यानंतर. या मुलीला दम नाहीये. दुसरी अजून एक ऑर्डर यायची. नवीन माणूस आलेला आहे इथे, नवीन माणूस आहे हा. तिला दिल्यानंतर गप्पा गप्पा खायला लागली. हे बघा, हे बघा, ते दाव फक्त दाखव तिथं. तुला अजून एक चान्स आहे आज पण. करणार का? थोडंच तर आता आपण कुठे आलोय? भाऊसाहेब रंगारी इकडे आलोय आम्ही. सो आम्ही आता आज जाऊ, बघूया डेकोरेशन कसं आहे ते तुम्हालाही दाखवू आम्ही. तर हे आहे भाऊसाहेब रंगारी गणपतीचं हे डेकोरेशन. तर आता आम्ही भाऊसाहेब रंगारी या गणपतीचं डेकोरेशन बघून आलोय. आणि हिंदुस्थानातील पहिला मानाचा गणपती हा. तर डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला, मला थोडक्यात सांगा. तर छान होतं डेकोरेशन ह्यावेळेस पण. म्हणजे खूप काही वेगळं केलेलं नव्हतं, सिमिलर होतं जसं लास्ट इयर होतं. आम्हाला जास्त आतून बघता नाही आलं, फार गर्दी होती, आम्ही बाहेरूनच पाहिलं. पण ओव्हरऑल छान होतं, छान वाईब्स देत होतं. सो तुला काही बोलायचंय, कसं वाटलं? ती मूर्ती खूप युनिक आहे. म्हणजे सगळे गणपती तुम्ही बघितले असाल तर ते खूप कॉमन गणपती जसे असतात तशी आहे, पण ती एक वेगळी मूर्ती आहे जी रागिष्ट मूर्ती आहे. हत्ती आणि गणपतीचं कॉम्बिनेशन येते. तर खूप मस्त मूर्ती आहे. ओके, नाईस. एक मिनिट तुझ्यासाठी हे चॅलेंज आहे की तू आता एक मिनिट चॅलेंज तर सांगू दे, त्याच्या आधीच हसत गेलाय.
चॅलेंज हे आहे तर जे काय उत्तर देशील ते इंग्लिश मध्ये देशील. अरे काय चल it was a great experience. The decoration was clean and शब्द बोलत आहे. The decoration, सगळं एक मिनिट त्याचं the decoration was clean. त्याचं चॅलेंज हेच आहे की तो आतापासून पुढे पूर्ण ब्लॉग मध्ये ठेवूया का आपण. हा पूर्ण ब्लॉग मध्ये तो आता फक्त इंग्लिश मध्ये बोलणार आहे. म्हणजे सुरुवात आता आत्तापासून. The decoration was beautiful. It was minimal decoration. It was pleasing to eyes. Oh my God. Beautiful. It was experience was awesome. That's it. ओके. आता पण ह्या पुढे पण त्याला मराठीत नाही पूर्ण ब्लॉग तो आता उरलेला सगळा ब्लॉग तो इंग्लिश ओनली इंग्लिश. आणि मध्ये आम्हाला आता लागलाय लाल महाल. तर आम्ही आता आलो आहे कसबा गणपतीची आलो आपण. कसबा गणपती म्हणजे मानाचा पहिला गणपती, तिथे आम्ही आता आलोय. आपण आता आलोय कसबा गणपतीचा मेन इथे मूर्ती असते वर्षभर आणि हा वाडा आहे आणि याच्या समोर आता कसबा गणपतीची मूर्ती बसवली आहे. डेकोरेशन तिकडे आहे आणि मेन वाडा इथे आहे कसबा गणपतीचा. माझ्याकडे प्रश्न आहे. जसं असं काय खूप लॉजिक लावायची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं तर ते सांगायचंय. तर मंदिरामध्ये XYZ कुठल्याही मंदिरामध्ये मंदिराचा दरवाजा ज्यावेळेस आपण भगवान म्हणजे देवतांना ज्यावेळेस आपण आत जातो तिथे ज्यावेळेस ते दार असतं जे हे असते दरवाजा असतो तो लहान का असतो? लहान म्हणजे छोटा का असतो? हाईटने छोटा का असतो? हाईटने छोटा असतो, साईजने छोटा असतो. तो का असतो? उमरा ज्याला बोलतात, उमरा जिथून आपण एंटर करतो तिला माहित असेल त्याला हाईट का कमी असते? पण असं बरेच मंदिर आहेत की तिथं मोठमोठे हाईट सुद्धा आहे. ते आर्टिफिशियली बनवलेले जे जुने मंदिर तुम्ही एंटर केलं ना ते सगळ्या जुन्या मंदिरांना दरवाजे हे छोटेच आहेत. मेन दरवाजा बोलत नाही. आय एम नॉट शुअर. मे बी असं असेल की गाभाऱ्यात झुकून जायचं म्हणून देवापाशी आपण झुकून जावं म्हणून बहुतेक. बरोबर आहे, हिचं उत्तर बरोबर आहे. डिस्ट्रीब्युटेड आन्सर. आणि याच्यामुळेच म्हणजे उमरा जो असतो उमराच्या खाली एक देव लावलेला असतो. ज्याचं काही लोक असं असतात की डायरेक्ट उमरावर पाय देऊन पुढे जातात. तर त्यासाठी उमराच्या खाली देवाचा फोटो यासाठी लावला जातो कारण तिथे आपण खाली वाकून देवाच्या पाया पडून पुढे जावं यासाठी लावला जातो. आणि अजून एक त्यात मंदिरामध्ये चप्पल का अलाउड नाही? त्याला सुद्धा कारण आहे. बेसिक नाही की आपण देवाच्या दारात चाललेलं चप्पल काढा हे त्याचं कारण नाहीये. मेन कारण हे नाही. काय जुनी जमीन आपल्या ह्याला स्पर्श झाली पाहिजे. बरोबर आहे सांगायचं ही जी तिथली जागा आहे जी जागृत जागा आहे ती आपल्या बॉडीला टच झाली पाहिजे म्हणून चप्पल बरोबर काढतो आपण जेणेकरून आपल्या खालून पायापासून तळपायापासून मस्तकापर्यंत आपली सगळी बॉडी शांत होते आणि आपल्या मनाला शांती होते. त्याच्यामुळे ती चप्पल आपण काढतो. आता मला मधुरला एक प्रश्न विचारायचा आहे. तू हा प्रश्न कुठून घेतलास? माझ्या मनातला प्रश्न आहे हा. काही गुगल वापरलेलं नाहीये. हे मी माझ्या जे जुने आहे आजी आजोबा त्यांना विचारलेला प्रश्न आहे हा. माझा मी मनाने कुठंच गुगल केलेला नाहीये. पहिली गोष्ट तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पण पाहिला असेल त्यांनी त्यावेळेस केलं गुगल मी त्यावेळेस काहीतरी माझं स्वतःच आन्सर चुकीचं होतं पण आता काय गुगल हा क्वेश्चन ऍक्च्युली खूप मस्त होता याने विचारलेला आणि आमच्या सोबत आलेली गायत्री हिने आज मस्त उत्तर दिले. कारण ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. उगाच आपण करतो म्हणून करायचे नाही. त्या गोष्टी कशासाठी करतात हे कळणं खूप गरजेचं आहे. कारण आपण वाटतं आपल्याला कारण असं वेगळं असतं मूळ कारण जे असतं ते खूप वेगळं आणि चांगलं असतं. चांगल्या करता असतं ते कारण
ते जाणून घेणं खूप गरजेचे आहे. याच्यासाठी दरवाजा लहान आणि पायात चप्पल घालत नाही, कारण जुन्या मंदिरामध्ये सगळी जमीन जी असते ते आता कशाची यादी असतात, स्टोन दगडाची केलेले असतात, जेणेकरून पायाला आपला शांतता भेटते, गारवा वाटतो, त्याच्यामुळे आपली बॉडी शांत होते. हे त्याचं मेन रिझन आहे. काय बोलायचं का? तुम्हाला पुढे जाऊन कुठल्या टुरिस्ट किंवा कुठल्या पंडितची वगैरे गरज लागत असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मधुर.com मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. मानाचे 5 गणपती आमचे पूर्ण झाले. तर आता बेसिक प्रश्न आहे हा मला, जो मधुरला मला विचारायचा आहे. मानाच्या 5 गणपतीचा मला सिक्वेन्स वाईज सांगायचे, ठीक आहे? सिक्वेन्स वाईज पहिला कोणता, दुसरा कोणता, हे असे 5 सिक्वेन्स वाईज सांगायचे आहेत. आणि मानाचे 5 गणपती आमचे पूर्ण झालेले आहेत. प्लीज बी ऑनेस्ट. नाही सांगता येणार मला, आहे म्हणजे गेस तर करावं लागेल. आमच्या पंडितांना थोडासा आता गहन प्रश्न पडलेला आहे. आणि तरी सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळेस मी सांगितलं की हा पहिला मानाचा गणपती आहे, हा दुसरा आहे, आणि तरी सुद्धा आता बघा त्याचं लक्ष किती आहे ब्लॉग मध्ये, तरी सुद्धा बुद्धी किती शार्प आहे सांग बरोबर. मी सांगू शकतो, मला माहिती आहे. सांग ना पटकन, तू सांग, तुझा प्रश्न आहे, तुझा आहे हा प्रश्न. सांग ना ऍटलिस्ट ठिकाणा गेलाय. सांग स्मार्ट गर्ल. अरे नाही, पण हे असं होतं की पुणेकरांनाच माहित नाहीये पुण्यातलं नॉलेज. एक मिनिट, मला माहिती आहे. तू पुण्यातली का? Yes. सॉरी. What is this? मला माहिती आहे, मी पण पुण्यातच आहे. ओके. एखादा सांगू शकतो मी काय? पहिला गणपती कसबा गणपती. ओके, बरोबर, राईट. तुक्का बरोबर बसलाय. ठीक है. सेकंड क्या कहना चाहोगे आप? सेकंड एक तर दिलं ना, तुम्ही पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करा. सेकंड आहे केसरीवाडा. बरोबर आहे का? खारिज किया जाए, इसको खारिज किया जाए. नाही आहे ना? नाही, चुकलेलं उत्तर. कोणतं सांगितलं? केसरीवाडा. काय संबंध यार? हा थांबा, नाही माहिती का? ठीक आहे, मी एक लिंक देतो. पहिला कसबा गणपती आहे, कसबा गणपती सांगितला मी. दुसरा तांबडी जोगेश्वरी. ओके. आता तिसरा सांगा. तिसरा अरे केसरीवाडा परत सांगते. हे एकाच ठिकाणी अडकले केसरीवाडाची. तिसरा, चौथा, राईट गुरुजी. तीन झाले ना? यार माझं मी खूप आवडत दिसते, प्लीज. बावळटच आहेस तू. कॉन्टेंट हा टाकायला लागेल. ठीक आहे, सांगा. तीन झाले. चौथा तुळशी बाग आहे, तुम्हाला माहिती. बरोबर. गणपती खूप अवघड आहे. खूप विचार केला तिने, मग उत्तर दिले. मी मगाशी पुण्यातली आहे. आणि येस, फायनली कुठला? केसरीवाडा, राईट. पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी ताली, मग तुळशीबाग आणि मग केसरीवाडा. ओके. आपल्याला मराठी नाही, इंग्लिश. वी हॅव टू गो टू राईट. वी हॅव टेक राईट टर्न. सो फॉलो मी. या, लेट्स फॉलो हिम. डू नॉट गेट लॉस्ट. स्टिक विथ मी. थकलेत हे, ब्लॉक करून थकलेले आहेत. हॅलो. आनंद बघा. मैडम आपके लिए पिस्ता वाला है. पिस्ता वाला है क्या? है ना, पिस्ता वाले भी है, मैंगो भी है. ये देखो भैया, हमारे ब्लॉग वाले भैया. तर आम्ही आता ज्यूस प्यायला आलोय. ठीक आहे. पण आपण जरा मध्ये विसरतोय की आमच्या मधुरला आम्ही सांगितले की इंग्लिश बोलायचं. ते आम्ही विसरतोय ऍक्च्युली. मधुर, आता ज्यूस तर सांगू शकतोस, कसा वाटतोय तुला ज्यूस? हा, ज्यूस कसा वाटतं? माईक कुठे? हा, घे. It is nice juicy mango. I have ordered mango shake, mango juice. I think Mango juice? mango juice. Yes, Mango juice what? mango juice. Okay, it is great. It is cool.
Too much cool. My stomach is getting cool. Oh, he is getting cool. ठीक आहे, व्हेरी नाईस इंग्लिश. Nice, tasty. आता कुठे चाललो आपण इकडून पुढे? We are heading. Where we are heading? Where are we going? तू सांग. We are going. We are going somewhere. We will find out. I will find out on the way. ठीक आहे. आम्ही मंडई मंडळाकडे चाललोय. हा. We are going on the. We are going on. Some people are so great that they even don't understand their own words. That person is me. My limit is crossed. कसली लिमिट क्रॉस? कसली लिमिट क्रॉस? I need time to process my English, new English. माझ्याकडे आता एक चॅलेंज आहे. गायत्री आणि मधुरनी जाऊन तिथे ना एक दुकान आहे, तिथे जाऊन आहे ना फक्त मधुरनी इंग्लिश मध्ये त्याला विचारायचं सगळं बरं का, त्याची प्राइस काय आणि त्याचं तर आता हा चाललाय. How much is for this? 150. It is too much. How much is for this? 150. Same price. कुठला कापड आहे विचार? Whatever. मधुर कुठला कापड आहे विचार? Everything is 150. I like this one. How much is this? 150. Same question repeated answer. Why? What is this? Brother, I want this in 100 rupees. Yes or no? दाबतोय त्यांना धर तरी Yes or no? I want this 100 rupees. अरे दादा खरंच आला तो घ्यायला तुमच्याकडे. 100 rupees. No? We will go on another shop. तर आम्ही आता चाललोय मंडईकडे. आता आपण आहे मंडई मधल्या भाजी मार्केटमध्ये. ते सगळं भाजी वगैरे भेटते, तिथून आपण चाललेलो आहे कारण रस्ता बाहेर कुठे जर रस्ता नाही तर मंडईच्या मेन मार्केट मधनं चाललो आम्ही. तर आता आपण आलोय मंडईच्या इथे आणि हे आहे मंडई मंडळाचं डेकोरेशन. इथे राधाकृष्णाची थीम केली आहे आणि तुळशीबाग गणपतीची इथे ज्या प्रकारची थीम होती तशाच प्रकारची इथे पण थीम दिसते राधाकृष्णाची. तर आता आम्ही इथे लपून बसलोय एका ठिकाणी. म्हणाल पुढे चालत 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 एकटी चालली आहे, तिला खूप घाई झाली आहे. As are starting running because her papa is shouting at home. Her papa is shouting at her. So much we have done today. That's why we got late. We have so much fun. We have so much fun. So much fun we have. Too much fun we have. तर हा आमचा सेकंड ब्लॉग होता. पहिला ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर पूर्ण पहिला ब्लॉग बघा आणि दुसरा पण पूर्ण बघा. तर आता आम्ही मानाचे गणपती सगळे कव्हर केले आहेत, त्यानंतर मंडई मंडळ, त्यानंतर बरेचसे पुण्यातले मेन जे गणपती आहेत ते आम्ही बरेचसे कव्हर केलेले आहेत या ब्लॉग मध्ये. आणि वी होप की तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल. We all have enjoyed ourselves. Also you have enjoy yourself watching us enjoying ourselves. So thank you. ऍक्च्युली तो आमचं चॅलेंज फॉलो करतो अजून. अजून The vlog has not ended, so that's why I'm speaking English. So next time if I give some challenge, they won't break it. Wow. I'm going with That's great. ओके. तर हा आमचा ब्लॉग होता. वी होप की तुम्हाला आवडला असेल. आणि आता हा ब्लॉग आमचा एंड झालेला आहे. पुणे गणपती टूर हा ब्लॉग होता आमचा.
ठीक आहे. सो प्लीज तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला कुठलं सगळ्यात जास्त डेकोरेशन आवडलंय. आम्ही सगळे जेवढे पॉसिबल होते तेवढे सगळे डेकोरेशन आम्ही दाखवलेत. आणि So, आमचा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सो सी यू गाईज. तुला काय बोलायचं चॅनल बाबतीत? नाही, मला एवढंच बोलायचं की तुम्हाला ह्यांचं चॅनल आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि कमेंट पण करा. तू स्वतःपणे कमेंट. मी पण करेन. बाय. आणि खूप जास्त आमची व्ह्यूज वाढ. बाय बाय. and if you enjoy my channel, Hello? so if Hello? you enjoy my channel, हा येतो please like it to the comment and comment down that I have Hello, passed the challenge that cities give it to me. ओके, थँक्यू. आज आम्ही काही गणपती मंडळ दाखवले होते मानाचे. सो हाय गाईज. आम्ही इकडून ते मंडळ आम्ही बघू जिथे जिथे वेगवेगळं डेकोरेशन आहे ते सगळं दाखवू. कसं वाटतं? छान आहे देखावा. तर माझं चालू आहे म्हणून चालू आहे, माईक चालू आहे. मानाचा 5वा गणपती म्हणजे सगळं बोलून झालं. त्यांनी एंड केलं. हॅलो गाईज. नाही आम्हाला वेळ लागणार आहे खूप. आपला आहे सेकंड ब्लॉग आणि सो हाय गाईज. सो आमचा पुणे गणपती टूरचा सॉरी सो दिस इज इट. आम्ही आता बघू पुढे किती